नमस्कार, मी पंजाब डक. त्याच्यानंतर 8 तारखेच्या नंतर तिकडला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबईचा देखील 8 तारखेच्या नंतर जोर ओसरणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आजची मध्यरात्रीपासून ते 8 तारखेपर्यंत जे नदीकाठचे गाव आहेत त्यांनी सतर्क राहावे, कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर वरची मालेगाव त्या परिसरामध्ये इगतपुरीकडं इकडं ओझर गणपती, इकडं विघ्नर कारखाना ते परिसर, जुन्नर सिन्नर, त्याच्यानंतर इकडं राहता शिर्डी कोपरगाव ह्या परिसरामध्ये आज मध्यरात्रीपासून ते उद्यापर्यंत 7ची रात्रपर्यंत 2 दिवस आणखीन खूप जोराचा पाऊस पडणार आहे. ओढे नाले वाहतील, नदीला देखील पूर येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आपण आपली काळजी घ्यायची, पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, कारण की खास करून हा अंदाज केवळ आळंदी, पुणे, मुंबई आणि नाशिक आणि या शेतकऱ्यासाठी 8 तारखेला तुमच्याकडे सूर्यदर्शन घडलं आणि त्यानंतर वापसा झाल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता. त्याच्यानंतर सांगायला उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा काही भाग आणखीन सुटलेला आहे, पण नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकचा काही भाग पट्टा, त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर, अहिल्यानगरचा काही भाग वंचित आहे. तर त्या भागामध्ये आज दुपारच्या नंतर 2:30च्या नंतर तिकडे देखील पावसाला सुरुवात होईल आणि त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागू होतील. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन उत्तर महाराष्ट्राकडं 6-8 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस असणार आहे. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, मुंबईपर्यंत आणि 9 तारखेला मुंबईला देखील सूर्यदर्शन घडणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. कोल्हापूरच्या पंचगंगाची पातळी जवळपास 27-28 फुटापर्यंत गेली आणि 39, 40, 41 गेली की धोक्याची पातळी असतील. 42ला मात्र सगळ्या कोल्हापूर, सांगलीकडे पाणी पसरतं. पण तुम्हाला सांगू इच्छितो की तिकडे देखील घाटमाथ्यावर आणखीन 3 दिवसात पावसाचा जोर असल्यामुळं तिकडं जवळपास माझं तर म्हणणं आहे 35 फुटापर्यंत पातळी जाईल. धोक्याच्या बाहेर काही जाणार नाही, कारण की 35-36 फुटापर्यंत पातळी गेल्याच्या नंतर ते पाणी एवढं शिरत नाही शहरामध्ये. पण 38च्या नंतर गेल्याच्या नंतर धोक्याची पातळी ओलांडते. पंचगंगाचं पाणी 38 फुटाच्या वरती गेलं की समजायचं कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये शहरात पाणी जायला सुरुवात होते, धोक्याची पातळी ओलांडते आणि 42 फुटाला मात्र सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होते. पण काय होणार आहे, आणखीन 2 दिवस तिकडं घाटमाता परिसर पाऊस पडणार आहे, कोयना धरणात पडणार आहे. त्याच्यामुळे 35-36 पर्यंत पातळी जाऊ शकते. म्हणून त्यांनी नदीकाठच्या लोकांनी पंचगंगाच्या सतर्क करावे. त्याच्यानंतर उजनी धरणासाठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. उजनी धरणाकडे जवळपास 7,500 ते 8,000 क्युसेसनं पाणी येत असल्यामुळे उजनी धरणात देखील TMC मध्ये वाढ होणार आहे. म्हणून उजनी धरणातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर निळवंडी धरण, भंडार धरण या धरणात देखील पाण्याची साठे वाढत झाली. त्यांची टक्केवारी अजून आली नाही, त्याचा व्हिडिओमध्ये उद्या दिला जाईल. त्याच्यानंतर गोदावरी नदीला इकडं पूर आलेला आहे, इकडं पुण्याकडे देखील पूर आलेला आहे. म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे. मी पहिल्यांदाच म्हणत होतो ना, नदीकाठच्या लोकांनी आपण आपल्या पाईपलाईनची काळजी घ्यावी. राज्यात मात्र आणखीन 3 दिवस 6, 7 आणि 8 3 दिवस पावसाळी वातावरण आहे. त्याच्यानंतर 9 तारखेच्या नंतर सूर्यदर्शन होणार आहे. 9 तारखे आता 8 तारखेला विदर्भात सूर्यदर्शन होईल, 9ला थोडं मराठवाड्याकडे होईल आणि मुंबईकडे देखील 9ला होईल. म्हणून मुंबईच्या जनतेने आणखीन 2-3 दिवस 6, 7 आणि 8 तारखे 3 दिवस पाऊस राहणार आहे. म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची, पुणेकरांनी काळजी घ्यायची, नाशिकवाल्यांनी काळजी घ्यायची, कोल्हापूरकडल्या जनतेने देखील काळजी घ्यायची. त्याच्यानंतर सातारा परिसरातल्या शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यायची. तसेच बीड जिल्ह्यामध्ये कडा आष्टी या भागात, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये बऱ्याच भागात पाऊस पडलेला नाही. आज दुपारनंतर बीड जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. कडा आष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, तिकडे बारामती त्या परिसरात येणार आहे. इकडे राऊरकडे येणार आहे, सिंगणापूरकडे येणार आहे, पैठणकडे येणार आहे, श्रीरामपूर येणार आहे. त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर ह्या परिसरात देखील आज बऱ्याच भागावर पाऊस सुरू होणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. म्हणून हे अंदाज लक्षात हे आता 8 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर वातावरण पुन्हा लगेच 14च्या नंतर पुन्हा एकदा राज्यात वातावरण बदलणार आहे. 4-5 दिवस तुम्हाला थोडी विश्रांती देईल पाऊस, पण 14 जुलैच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होईल. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचा व्हिडिओ नंतर दिला जाईल.
तसेच नाशिकच्या शेतकऱ्याच्या नदीकाठच्या बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यांनी स्वतः काय करावं, त्यांच्या तहसीलदारकडे जाऊन त्यांनी त्यांचे पंचनामे करून घेण्याची तयारी ठेवायची, कारण की त्यांचं त्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. कोणाच्या पाईपलाईन वाहून गेलेलं आहे. त्यांचं आपलं जे ग्रामसेवक तलाठी असतील त्यांना जाऊन त्यांचा पंचनामा करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. धन्यवाद.